गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. आपण गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी एक छानशी रेसिपी घेऊन आलो आहोत की जी तुम्हाला सर्वांना खूप आवडेल. सोपी पद्धत आणि करायला पण सोपे. हे बघा, गणपती बाप्पा जाणार आहे त्यांच्यासाठी आपण उकडीचे मोदक ही रेसिपी घेऊन आलो आहोत. त्यासाठी आपण प्रथम सारण तयार करणार आहोत. कढईमध्ये तूप टाकलं आहे आणि जो आपण ओला नारळ खवला होता तो टाकला आहे. मंद गॅसवर सर्व भाजून घ्यायचे. मोठा गॅस करायचा नाही. त्याचा रंग बदलायचा नाही खोबऱ्याचा, आपल्याला फक्त त्याचा कच्चेपणा कमी करायचा आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये गूळ टाकणार आहोत. तुमच्या चवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही गूळ टाकायचा आहे. पण उकडीच्या मोदकाचा जो चव असतो किंवा त्यातलं सारण असतं ते जरा गोड असलं की मोदक छान लागतात. त्यामुळं 1 वाटी खोबऱ्याच्या सारणाला 1 वाटी मी गूळ घेतला आहे. गूळ सेंद्रिय गूळ असल्यामुळं मी जास्त हे केलं नाही, फक्त फोडला आणि तो विरघळून गेला, लवकर विरघळतो. त्यानंतर आपण थोडीशी त्यामध्ये वेलची पूड टाकणार आहोत आणि सुंदर चव लागते. खूप सुंदर होते रेसिपी. अशा प्रकारे करून बघा. गणपती बाप्पाच्या आवडीचा प्रसाद म्हणजे मोदक गणपती बाप्पालाच नाही तर सर्वांनाच खूप आवडतात. वरच्या पारीसाठी आपण प्रथम तूप टाकले पातेल्यामध्ये, नंतर 1 वाटी पाणी टाकले आणि 1 वाटी आपण दूध टाकतोय. त्यानंतर चवीपुरतं मीठ आणि उकळी आली की आपण त्यामध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ टाकणार आहोत. अशा प्रकारे घोटून घ्यायचे. त्याचे सर्व गुठळ्या मोडायच्या आहेत. पीठ चाळलेलंच होतं त्यामुळं गुठळ्या जास्त प्रमाणात झाले नाहीत. बघा किती सुंदर झालं आहे पीठ. त्यानंतर आपण झाकण ठेवून घेणार आहोत. पीठ 5 मिनिट मंद गॅसवर शिजवून घ्यायचं आहे. बघा अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे. मी खरं तर पहिल्यांदाच केलेत उकडीचे मोदक. मुलगी जशी स्वयंपाक करायला शिकली तशी तिला हेच मोदक उकडीचे खूप आवडतात. त्यामुळं दरवेळी तीच बनवते. पण आता तिला सुट्टी नसल्यामुळं म्हटलं चला आपण प्रयत्न करून बघूया. बघा अशा प्रकारे पारी करायची आहे. मी प्रथमच केलेत. बघा तुम्हाला आवडतात का. त्यानंतर आपण त्यामध्ये सारण भरणार आहोत आणि अशा प्रकारे आपण त्याला फिरवून घेणार आहोत. हे बघा दुसरा पण दाखवते. अशी पारी करायची पातळशी आणि असं दाबून घ्यायच्या त्याच्या कडा, म्हणजे त्याला छान कळ्या सुटतील. खूप सुंदर लागतात. तुमचे गव्हाचे पिठाचे, जर तुम्हाला उकडीचे मोदक खायची सवय लागली तर गव्हाचे पिठाचे मोदक अजिबात खाऊ वाटत नाही. अशी पारी करून त्यामध्ये सारण भरायचे आणि अशा प्रकारे बघा त्याला व्यवस्थित सारण भरपूर भरायचे आणि अशा प्रकारे आपण फिरवून घेऊन त्याला आकार द्यायचा आहे. हे बघा झालं की नाही उकडीचा मोदक तयार. त्याला आपण पाकळ्या तयार करणार आहोत, कारण मला एवढं व्यवस्थित पाकळ्या जमल्या नाहीत. बघा असं झालं आहे. माझ्या रेसिपी जर आपल्याला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, जेणेकरून पुढची रेसिपी तुम्हाला लगेच पाहायला मिळेल. नोटिफिकेशन आपण बघा चाळणीमध्ये उकडायला ठेवलेत. नंतर आपण झाकण ठेवून 5 मिनिटं मंद गॅसवर शिजवून घेणार आहोत. बघा किती सुंदर. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, मोरया.
गणपती बाप्पा गणपती निघाले गावाला, चैन पडे ना आम्हाला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. गणपती बाप्पा मोरया, गणपती बाप्पा मोरया, जागा रिक्त झाली. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मोरया, मोरया. प्रकारे आपण त्यांना निरोप देत आहोत. गणपती गेली की ती जागा खरंच सोनी सोनी वाटते आणि करमत नाही, कारण 10 दिवस आपल्याला आठता कुठे छान वाटत होतं. 10 दिवस कधी गेले खरंच कळलं नाही. रडायचा. अरे खरं मागे तिकडे करून बसायला पाहिजे होतं. तिकडे मागं तोंड करून लवकर या. गणपती बाप्पा मोरया.